अजित पवार विमान अपघात प्रकरणी एक नवी माहिती आता समोर आली आहे। दादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स जळालेल्या अवस्थेत सापडला अशी माहिती आता सूत्रांकडून मिळते। डेटा रिकव्हरीसाठी ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवला जाण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते। ब्लॅक बॉक्स मधील डेटा खराब झाला का याबाबत आता शंका व्यक्त केली जाते। अधिक चौकशीबाबत सरकार 1-2 दिवसात महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याची माहिती आता सूत्रांकडून कळते। याबाबत आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्याला अधिकची माहिती देतील। प्रमोद जगताप, आता काय सांगाल अधिक चौकशीबाबत? अभिलाष, खरं तर ही खूप मोठी बातमी आहे असं आपल्या प्रकारे म्हणावं लागणार आहे। कारण 28 तारखेला ज्यावेळेस अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झालेला होता त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्या ठिकाणाहून ब्लॅक बॉक्स जो आहे तो रिकव्हर केला गेला होता। पण जी माहिती मिळते आता त्या माहितीनुसार हा ब्लॅक बॉक्स जो आहे तो काही प्रमाणामध्ये जळालेल्या अवस्थेत सापडलेला होता आणि आता ब्लॅक बॉक्सची चौकशी जी आहे ती करणं गरजेचे आहे। त्यामुळे या ब्लॅक बॉक्स मधील डेटा रिकव्हर करण्यासाठी हा ब्लॅक बॉक्स परदेशामध्ये पाठवली जाण्याची शक्यता आहे। त्याबाबत केंद्र सरकार येत्या 1-2 दिवसांमध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेऊ शकतं आणि त्यानंतर हा ब्लॅक बॉक्स जो आहे तो परदेशात पाठवला जाऊ शकतो। त्यामुळे परदेशात पाठवल्यानंतर त्या ब्लॅक बॉक्स मधनं कुठल्या पद्धतीची माहिती समोर येते हे बघावं लागणार आहे। कारण ज्या पद्धतीने शंका उपस्थित केल्या जातात, हा अपघात आहे की घातपात आहे अशा पद्धतीच्या शंका उपस्थित केल्या जात आहेत आणि या सगळ्याची माहिती जी आहे ती ब्लॅक बॉक्स मधनच समोर येणार आहे। त्यामुळे हा ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवल्याच्या नंतर काय समोर येते हे बघावं लागणार आहे। पण ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवण्याच्या अनुषंगानं 1-2 दिवसांमध्ये सरकार महत्त्वाचा निर्णय घेणार आहे। अभिलाष, खरं तर या विमान अपघाताच्या तांत्रिक परिस्थितीची सध्या चौकशी जी आहे ती डीजीसीए कडनं सुरू आहे। एआयए कडनं देखील या पद्धतीने स्वतंत्र पद्धतीनं चौकशी सुरू आहे। त्यामुळे काय माहिती परदेशात ब्लॅक बॉक्स पाठवल्याच्या नंतर येते हे बघावं लागणार आहे। पण 1-2 दिवसामध्ये सरकार हा महत्त्वाचा निर्णय घेणार आहे अशी देखील माहिती सूत्रांनी दिलेली आहे। नक्कीच प्रमोद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबाबत। तर दादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स जळालेल्या अवस्थेत सापडलाय अशी माहिती आता सूत्रांकडून येते।